नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता आपण वेंगुर्ल्यामध्ये आहोत आणि वेंगुर्ल्यात आता आपण रेडीमध्ये आहोत. रेडी गावातील रेडीचा गणपती जो प्रसिद्ध गणपती आहे, तर त्या गणपतीच्या मंदिराच्या बाहेरच आता आपण आहोत. इथे कार पार्क केलेली आहे आणि त्या गणपतीला जाणार आहोत. मी देखील इथे पहिल्यांदा येतोय. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपुष्टात आलेली आहे, कारण रेडीचा गणपती फक्त नाव ऐकून होतो, व्हिडिओज बघितले होते, पण यायचा योग हा मात्र आत्ता आलाय. तर पहिला आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे आपण. तर आता मंदिरात जाऊया आणि मंदिर कसं आहे किंवा आजूबाजूचा परिसर कसा आहे ते बघूया. समोरच आपली कार पार्क केलेली आहे. थोडासा पार्किंग एरिया आहे आणि समोरच ते मंदिर आहे. तर मंदिरात जायच्या आधीच अशी दुकानं आहेत आणि इथे आपण फुलं वगैरे घेऊ शकतो. हे बघा, आणि समोरच आपल्या रेडीच्या बाप्पाचं मंदिर आहे. आजूबाजूला दुकान आहेत, पण तेवढीशी गर्दी झालेली नाही अजून. खूप छान पद्धतीचं मंदिर आहे. सकाळीच आपण आलेलो आहोत, त्यामुळे शांत आणि निवांत वातावरण आहे. आणि बघता हा आजूबाजूचा परिसर. मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन देखील आहे. चला मंदिरात जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मंदिरात आलो की असे आपल्याला खांब दिसतात, म्हणजे स्ट्रक्चर असं आहे. छान पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. समोरच गणपती बाप्पांचं दर्शन होतं आहे. एक वेगळं वातावरण आपल्याला आतमध्ये आल्यावर नक्कीच जाणवतं. खूप छान हे असं स्ट्रक्चर आहे. वरती झुंबर देखील आहे आणि अगदी गणपती बाप्पाच्या समोरच हे कासव आहे. तर इथल्या गणपती बाप्पाची आख्यायिका अशी आहे की वेंगुर्ल्यामधील रेडी शिरोडा गावच्या पश्चिमेला जो समुद्र किनारा आहे, तर तिथेच ही गणपती बाप्पाची मूर्ती प्रकट झाली असं म्हटलं जातं. रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळे यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात साक्षात आपले गणपती बाप्पा प्रगट झाले आणि त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर. श्री कांबळे यांनी गावातील काही ग्रामस्थ मदतीला घेऊन त्या जागेमध्ये गेले आणि ती जागा खणायला सुरुवात केली. साधारण 2 दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाचा भाग दिसू लागला. गावची मुख्य देवी जी श्री माऊली आहे, तिच्याकडे चौकशी केल्यानंतर देवीच्या हुकमावरून मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. तोपर्यंत मे महिना उजाडला. ही मूर्ती जांभ्या दगडावर कोरलेली आहे आणि सारे अवयव सुस्थितीत आहेत. मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे. साधारण 6 फूट उंचीची भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे. 1.25 महिना खोदकाम केल्यानंतर उंदीर मामांचं देखील दर्शन झालं आणि ही वार्ता कळताच सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविकांची रांग लागू लागली. सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोगटे, डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूचा परिसर मोकळा केला आणि स्वप्नांकित श्री सदानंद कांबळे हे डेक्कन कंपनी ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. पांडवकालीन शिल्पाचे नमुने इथे आढळले आहेत आणि ही मूर्ती द्विभुज पांडवकालीन असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. तर समोरच रेडीचं गणेश मंदिर, गणपती मंदिर, आणि त्या मंदिराच्या बाजूनच बीचकडे देखील रस्ता जातो. तर बीचचं देखील दर्शन घेऊया. आपल्याकडे बीच आहेतच, पण वेंगुर्ल्यात येऊन रेडी बीचचं दर्शन घेऊया. तर गणेश मंदिराजवळून आपण फायनली आलो आहे रेडी बीचवर, रेडी समुद्रकिनारा. तर इथे बघताय प्रशस्त आणि विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा. किनाऱ्यालगतच खडक आहेत. फक्त नजारा बघा, जबरदस्त नजारा आहे. इथे बघता हा खडक आहे, अगदी समुद्रालगतच बीच, समुद्रालगत खडक आहे आणि जबरदस्त. तर फायनली आपण वेंगुर्ल्यात आहोत. ज्या लाटा येत आहेत तर त्या या खडकांवर आपटत आहेत आणि पाण्याचा जो फवारा उडतोय तो अप्रतिम नजारा दिसतोय बघा.
इथे भिजायला होईल पप्पा. भिजायला होईल. तू सावकाश सावकाश. कधी इथे आलात ना तर फक्त काळजी घेऊन या, कारण थोडासा खडक आहे. खडक जेव्हा ओला होतो तेव्हा कुठेतरी पाय घसरण्याची शक्यता असते. येताना सांभाळून या. तर त्या बाजूला आहे तर रेडीचं गणेश मंदिर आणि त्याच्या खालच्याच बाजूला अगदी जवळच हा संपूर्ण समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच खडक आहेत आणि इथे येऊन असा फारसा मला फरक जाणवत नाही, कारण आपण कोकणकर आहोत. किनारपट्टी आपल्या इथे देखील आहे आणि तीच किनारपट्टी या बाजूला पुढे सरसावत आलेली आहे आणि हे जे नजारे आहेत ना कोकणातले ते अप्रतिम आहेत आणि ते अनुभवायला ना तुम्हाला या जागेवर यावं लागेल. आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन स्थळं तुमच्यापर्यंत पोचवत असतो, पण इथे येऊन या स्थळावर येऊन जी नजारे पाहण्याची मजा आहे किंवा इथला अनुभव घेण्याची मजा आहे ना ती मात्र वेगळीच आहे. तर काही दिवसांपूर्वी मी वेंगुर्ला पर्यटनासाठी गेलो होतो आणि वेंगुर्लामधील एक छान छान स्थळं देखील पाहिली आणि त्याचे व्हिडिओ बनवून पोस्ट देखील केले. आणखीन महत्त्वाचं ठिकाण म्हणजे वेंगुर्ल्यामधील रेडी गावचा गणपती अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. साधारण वेंगुर्ला बस स्थानकापासून 20 ते 21 किलोमीटर अंतरावर रेडीच्या गणपतीचं स्थान आहे. तर साधारण रेडीच्या पश्चिम किनाऱ्यावर हा गणपती मिळाला होता. मिळाला म्हणण्यापेक्षा जे कांबळे आहेत त्यांना दृष्टांत दिला गणपतीने आणि त्यांनी स्थानिकांना घेऊन खोदकाम करून ही मूर्ती बाहेर काढली होती, अशी थोडीशी आख्यायिका आहे. तर नवसाला पावणारा गणपती अशी देखील या गणपतीची ख्याती आहे. तर सांगायचं झालं तर ह्या गणपतीचं मंदिर अतिशय शांत निवांत असं ठिकाणी आहे. बाजूला समुद्र किनारा आहे. आजूबाजूचा परिसर देखील शांत आणि निवांत आणि स्वच्छ आहे. गणपतीच्या मंदिराच्या बाहेरच स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही नारळ वगैरे खरेदी करू शकता किंवा प्रसाद खरेदी करू शकता आणि मग फुलं वगैरे घेऊन हार वगैरे घेऊन गणपतीच्या चरणी अर्पण देखील करू शकता. असं एक सुंदर वेंगुर्ल्यामधील सुंदर असं रेडीचा गणपती हे प्रसिद्ध आहे. आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे बाजूलाच असणारा समुद्र किनारा नक्कीच पर्यटकांचं भाविकांचं लक्ष वेधून घेतो आणि मन आकर्षित करतो. तर असा एक छान असा समुद्र किनारा आहे. तर काही कोकणातले जे समुद्र किनारे आहेत तर ते वालुकामे असतात किनाऱ्यालगत आणि काही असतात ते थोडीशी वाळू दगड अशा प्रकारचे समुद्र किनारे असतात. तर हा जो समुद्र किनारा आहे म्हणजे जो गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला जो समुद्र किनारा आहे तो पूर्ण खडकाळ आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत खडक आहेत. साधारण भरतीचं पाणी जेव्हा वरती येतं खडक ओले होतात तेव्हा थोडीशी स्लिपरी एरिया निर्माण होतो. त्यामुळे लहान मुलांना घेऊन जाताना थोडीशी काळजी घ्या आणि तुम्ही देखील काळजी घ्या. समुद्र सुंदर आहे आणि एक फेसाळणारा समुद्र बघून नक्कीच मंत्रमुग्ध होतात. एकंदरीत तो जो भाग आहे तो गणपती स्वरूप किंवा गणपती व्याप्त आहे. तिथे नक्कीच तुम्ही जा आणि गणपतीचं दर्शन घ्या आणि समुद्राला म्हणजे बीचवर देखील जाऊ शकता, फक्त थोडीशी काळजी घ्या. तर असा आहे आपला कोकणचा जो भाग आहे तर तो खरंच म्हणजे देवभूमी किंवा पर्यटनाची भूमी आपण म्हणतो. तर वेंगुर्ला तालुका त्यातलाच एक भाग आहे. तर नक्कीच तुम्ही इथे जा आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.